नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण जे ॲस्ट्रॉलॉजी शिकतोय म्हणजे मी ज्याबद्दल तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ दाखवते आहे त्याच्यामध्ये आपला मुख्य भर आहे हा पराशर ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे बृहत पराशर होराशास्त्रावर मी सांगते आहे। पण जसं आपण आपल्या घरी जाण्यासाठी 2-3 वेगळे मार्ग लोकांना दाखवतो, कुठल्याही मार्गाने आपल्या घरीच येऊन लोक पोचणार आहेत, तसं आपल्या आयुष्यामधला कुठलाही प्रश्न हा ॲस्ट्रॉलॉजीमधनं दिसतोच आहे, आपल्या कुंडलीतनं सोडवता येतोच आहे। पण नुसतं पराशर ॲस्ट्रॉलॉजी बघण्यापेक्षा त्याच्या जोडीला कालगणनेसाठी मी भृगुचक्र पद्धतीचा आधार घेते आणि ते बरोबर आहे असं मला वाटतं। याचं कारण असं की त्याप्रमाणे मी बोलले आणि सांगितलं की हे असं असं करा तर ते त्या वयामध्ये बरोबर त्यांना अनुभवाला येतं। कसं हे बघूया। सगळ्यात पहिलं भृगुचक्र पद्धती ही काय आहे तर आपली कुंडली 12 स्थानांची आहे। प्रथमापासून सगळ्या स्थानांमध्ये एक एक आकडा, व्ययस्थानामध्ये 12वा आकडा। याला आपण असं समजूया की हे आपलं प्रथम स्थानात आपला जन्म झाला आहे ते आपलं पहिलं वर्ष, तिथपासून ते द्वादशापर्यंत 12 वर्षाची एक सायकल। आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये महादशा ज्या आहेत त्या विंशोत्तरी आहेत, म्हणजे माणसाचं आयुष्य 120 वर्षाचं कल्पिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठराविक वर्ष एखाद्या ग्रहाची त्याच्यावरती पूर्ण मक्तेदारी किंवा एखादा ग्रह गव्हर्निंग त्या आयुष्यातल्या तेवढ्या वर्षांना असतो अशी मान्यता आहे। तर इथे 12 वर्षाची जी पहिली सायकल आहे तशा कमीत कमी 5 सायकल म्हणजे 60 वर्षाचं वय, त्यानंतरचं वय आणि ते म्हणजे वृद्धावस्थेतलं, तर हे नुसतं वय नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 4 धर्म सांगितले माणसाचे त्याच्यामध्ये म्हणजे 4 आश्रम सांगितले, त्याच्यामध्ये पहिला विद्यार्थी आश्रम, त्यानंतर गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम। म्हणजे 4 अवस्थांमधनं माणसाचं वय पुढे पुढे माणूस प्रगती करत जातो। यातलं जे बाल्यावस्था आहे, विद्यार्थी आहे माणूस, ती वर्ष कसं कसं आपल्या वर्षांमध्ये त्या कशी आपली प्रगती दिसते हे भृगुचक्र पद्धतीप्रमाणे परफेक्टली सांगता येतं। पहिलं वर्ष जे आहे बालकाचं जन्माला आल्यावर, तेव्हा आपण पाहिलं की प्रकृती आणि पुरुषाचं मिलन झाल्यावर जे ब्रह्मदेवाच्या प्राणाचा अंश म्हणजे आत्मा आपल्या शरीरात प्रवेश करतो, म्हणजे माणसाचा जन्म होतो प्रथम स्थानामध्ये। त्यामुळे प्रथम स्थानामध्ये हे स्थान ना अनुदित गोलार्धात ना उदित गोलार्धात, हे केंद्र त्रिकोण दोन्हीचं स्थान आहे। सत्व रज तम ह्या 3ही गुणांचा अजून तरी या बाळाला स्पर्श झालेला नाही। अजून मागच्या जन्मीच्या आठवणींमधून ते पुढे येत आहे, अजूनही ते संपूर्णपणे ओळखत नाही आहे कोणाला, अशा अवस्था पहिल्या वर्षीची आहे। दुसऱ्या वर्षापर्यंत हे मूल, हे घर आहे माझं, हे माझं नेहमी दिसणारी ही बाई आहे, ही माझी जवळची आहे, हे माझ्या जवळची व्यक्ती आहे म्हणजे आई बाबा, अशा गोष्टी, अशी नाती, हे दुसरं वर्षापर्यंत माणूस ओळखायला लागतं। म्हणजे त्याला एन्व्हायरमेंटची जाणीव होते दुसऱ्या वर्षी। तिसरं वर्ष जे आहे ते आपण तृतीय स्थान, हे स्किल्सचं स्थान असं आपण म्हणतो। तृतीय स्थानामध्ये बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते इथे दिसतात। ज्या मुलाचं ड्रॉइंग उत्तम आहे, जो मुलगा क्रिएटिव्ह कामं करणार आहे, अशा मुलांना तुम्ही हातामध्ये पेन्सिल पेन काही दिलं की ते रेघोट्या मारायला लागतात किंवा अनुकरण करतात,
म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसारखं, वडिलांसारखं हात मागे धरून चालणं, किंवा आईसारखं, आईची साडी नेसून आईसारखं चालणं असं मुलगी करते. हे जे काही वरच्या म्हणजे द्वितीय स्थानामधल्या कुटुंबातल्या लोकांचं अनुकरण त्यांच्या स्किलप्रमाणे करतात, ते हे 3ऱ्या वर्षाचं स्किलचं स्थान. आणि मग चतुर्थ स्थानमध्ये 4थं वर्ष, जेव्हा मुलाला ही इमारत किंवा हे माझं घर, हे माझी आई, हे माझे वडील, हे माझ्या घरातली इतर माणसं, ही बाहेरची नाहीत, माझ्या घरातली आहेत. तृतीयामध्ये त्याला शेजारची माणसं कळतात, चतुर्थात त्याला घरातली आणि शेजारची वेगळी आहेत हे कळायला लागतं. 5व्या वर्षी त्या मुलाला थोडंसं लिहायला किंवा तो जे बोलतो त्याच्यामध्ये सुसूत्रपणा, मग पूर्णपणे एखादं काहीतरी शिकवलेलं पाठांतर हे दुसऱ्यांना म्हणून दाखवणं, ही अभिव्यक्ती ही 5व्या वर्षामध्ये त्याची डेव्हलप होते. 6व्या वर्षी ते स्वतःच्या पायावर उभं राहून दुसरीकडे जाऊन काहीतरी शिकायचं आणि त्याचं प्रतिपादन घरी येऊन करायचं, इतकं स्वतंत्र होतं. 7व्या वर्षी त्याला माझं घर, ही माझी बिल्डिंग, ही माझी शाळा, हे माझं गाव, ही दुसरीकडनं आलेली माणसं, हे एवढी समाजाची जाणीव त्याला होते. आणि एवढ्या सगळ्या जाणीवा प्रगत झाल्यानंतर 8व्या वर्षी खऱ्या ज्ञानासाठी त्याला गुरुगृही पाठवलं जातं. 8वं वर्ष हे त्याचं स्थित्यंतराचं वय आहे, कारण ते घरापासून लांब, पूर्वीपासूनही पद्धत होती की मुलाला गुरुगृही पाठवलं जायचं शिक्षणासाठी. ते गुरु आणि त्यांची पत्नी ह्या आपले आईवडील असल्यासारखं मुलं त्यांच्याबरोबर राहायची, बरोबरच्या मुलांशी, भावंडांशी असल्यासारखी वागायची. आणि खरं ज्ञान काय आहे हे त्या गुरूंकडनं मिळण्यासाठी तिथे 8व्या वर्षी ते स्थान त्यांच्यासाठी गूढरम्य असायचं, कारण ते घरापेक्षा वेगळं असायचं. पण तिथे त्यांना त्यांच्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी करता यायच्या, त्यांना प्रेम मिळायचं, त्यांना माया मिळायची, आणि काहीतरी करायचं आहे म्हणून तुम्हाला इथं पाठवलंय हे एक एम त्यांच्या आयुष्याला दिलेलं त्यांना थोडीशी त्याची जाणीव व्हायची. 9व्या वर्षी 9वं स्थानामध्ये त्यांच्या ज्ञानावर संस्कार करायचे गुरु, संस्कारित व्हायची मुलं. आणि मग 10मामध्ये गुरूंच्या घरी असल्यामुळे आपण गुरूंच्या घरी घरच्यासारखी घरातली कामं केली पाहिजेत. गुरूंच्या पत्नी म्हणजे आपली आई असल्यासारखं आपण तिच्याशी वागलं पाहिजे. समाजामध्ये आपल्या आजूबाजूच्या आपल्या सहकारी जसे असतात तसं आपल्याबरोबर शिकणाऱ्या मुलांबरोबर आपण सामंजस्याने वागलं पाहिजे हे त्यांना कळायला लागायचं. आणि मग काहीतरी काम कसं करायचं हे त्यांना शिक्षण दिलं जायचं. आणि मग ते काम केलं की त्यामधून त्यांना काहीतरी त्याचा परिणाम, त्यांना त्याचं बक्षीस मिळायचं लाभस्थानामध्ये 11व्या वर्षी. आणि मग 12व्या वर्षी हे पहिलं शिक्षण सगळं व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंतचं, म्हणजे असं की हायस्कूलमध्ये जाण्याचं शिक्षण त्यांना इथे मिळायचं की जिथे ते कॉन्सन्ट्रेशननी कुठल्या तरी एका विषयामध्ये शिकण्याची बुद्धिमत्ता काय आहे याचा तपास इथे लागलेला असायचा. असं 12 वर्षापर्यंतची भृगुचक्राची पहिली सायकल संपली की पुढे 13 ते 24 म्हणजे पुढची 12 वर्ष ही या प्रत्येक स्थानामधलं प्रगतीचा एक टप्पा असायचा. त्याच्यामुळे 25शी म्हणजे 2 सायकल पूर्ण झाल्या की आपण त्याला गद्धे 25शी म्हणतो. म्हणजे जिथे मुलाच्या हातात शिक्षण आलेलं असतं, त्याचे विचार त्याला मांडता येत असतात, त्याला अर्थकरी विद्या मिळालेली असते, पण अजूनही त्याच्यामध्ये परिपक्वता आलेली नाही, त्याला अनुभव फार आलेला नाही. अनुभवाने परिपक्व झाल्यानंतर चांगलं वाईट मी कुणासाठी तरी करणं, माझ्या आयुष्यामध्ये मी कुणासाठी काही केलं की त्यातून मला काय मिळणार, ही गिव्ह अँड टेकची जाणीव, हे सगळं 36व्या वर्षापर्यंत माणूस सेटलमेंटपर्यंत जातो. आपल्या कुंडल्यांमध्ये लग्नस्थानामध्ये 1 ते 12 कुठलाही आकडा असतो. 1 म्हणजे मंगळाचं वय 28, 14, 28, 42 असं.
2 म्हणजे शुक्र, शुक्राचं वय 25, 30, 35. 3 म्हणजे बुध, बुध 25 ते 35 युवराज आहे, उशिरा मॅच्युरिटी येते. 4 म्हणजे कर्क म्हणजे चंद्र 22, 25 हे सेटलमेंटचं वय. 5 म्हणजे सिंह, तेच त्याचंही 25 हे वय. 6 म्हणजे बुध, परत बुधाचं वय आपण आत्ता बघितलं ते 25 ते 35. परत शुक्र 25. त्यानंतर मंगळ 28 मध्ये मॅच्युअर होतो. गुरु 32, 16, 32, 48 अशी मॅच्युरिटी आहे. शनीची मॅच्युरिटी सगळ्यात मोठं वय सगळ्यात शेवट 36वं वर्ष, 35-36 वर्ष पूर्ण झाल्यावर शनी मॅच्युअर होतो. 11व्या राशीमध्ये शनीच आहे आणि 12वा गुरुच आहे. त्यामुळे असं लग्नस्थानी असलेला जो आकडा आहे, जो लग्नेश आहे, तो ग्रह त्या वेळेला मॅच्युअर होतो. त्यामुळे भृगुचक्र पद्धतीप्रमाणे आपण जेव्हा लग्नेश बघतो, लग्नेश हा तुमच्या आयुष्याचा अर्थ दाखवणारा ग्रह आहे, लग्नाचा अधिपती. लग्नेश हा व्यक्तिमत्वाचा दर्शक आहे. लग्न म्हणजे तुम्ही जगासमोर कसे येता, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं कॉम्प्लेक्शन, तुमचा ॲटिट्यूड, लोकांशी बोलण्याची वागण्याची पद्धत, तुमच्या समजुती आणि एकूणच जगामध्ये तुम्ही किती सफल होता हे तुमचा लग्नेश ठरवतो. कसा? तो केंद्र त्रिकोणात असेल तर चांगला, स्वतःच्या राशीमध्ये असेल तर चांगला, कारकस्थानात असेल तर चांगला, तो 10 ते 20 अंशात असेल तर युवावस्थेमध्ये म्हणून चांगला, स्वतःच्या नक्षत्रात असेल तर उत्तम, तो ज्या स्थानात आहे त्या स्थानातल्या गोष्टींवर त्याचा फोकस. असं करत करत जेव्हा माणूस 5 भृगुचक्राच्या सायकली संपूर्ण जगतो, त्या 60 वर्षामध्ये 48 ते 60 ह्या 12 वर्षाच्या सायकलमध्ये 49वं वर्ष प्रथम स्थान, 49, 50, 51, 52, 53, 54, 55 सप्तम स्थान. इथे बिझनेस किंवा जोडीदार किंवा समाज हे सगळं 55व्या वर्षानंतर माणसाचं वानप्रस्थाचं वय सुरू होतं. त्यामुळे 55व्या वर्षानंतर अनेक लोकांच्या मनात असा विचार येतो, आता हळूहळू रिटायरमेंटकडे जावं, आपल्या आवडीच्या गोष्टी आपण जोपासाव्या. 55 ते 58 रिटायरमेंटचं वय आहे. त्यामुळे माझ्या क्लासमध्ये मी जेव्हा माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांच्या कुंडल्या बघते, त्यावेळेला त्यांचा चंद्र किती बलवान आहे, त्यांचा लग्नेश किती बलवान आहे, आत्माकारक कोण आहे आणि त्या लग्नेशाचं आणि आत्माकारकाचं वय हे याची सांगड घालून आयुष्यात मी काय मिळवायचं आहे हे मला कधी कळेल. कारण कुंडली ही अर्धी कुंडली प्रपंच आहे, अष्टमापासून पुढची परमार्थच आहे, हे आपण बघितलं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात मटेरियल लाईफमध्ये यशस्वी झाल्यानंतर या मटेरियल लाईफमधनं बाहेर पडून आपण स्वतःचा आनंद शोधणार का, हे आत्माकारक ग्रह कितव्या वर्षी सांगेल आणि ते वय आपल्या कुठल्या स्थानात येईल त्याप्रमाणे माणूस काम करतो हे मी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे भृगुचक्र पद्धतीची सांगड आपण पराशर ॲस्ट्रॉलॉजीशी अतिशय उत्तमपणे घालू शकतो आणि आपल्या कुंडलीचा खरा अर्थ आपल्याला आजमावता येतो. जरा थोडंसं फिलॉसॉफिकल झालं, पण हे बघणं हाच कुंडलीचा खरा इप्सित आहे. कुंडलीच्या अभ्यासाचं हीच खरी दिशा आहे. त्यामुळे बघा तुम्हाला कसं वाटतंय. माझा चॅनल सबस्क्राईब करा, परत ऐकता येईल. तोपर्यंत पुढच्या एपिसोडची मी तयारी करते. बाय बाय.